काढी होईल तुझी राठ. जगशील तू वरीस 108. लोक नवस बोलत्यात जगण्यासाठी. भीक मागशील तू मरणासाठी. भीक मिळल का नाही ते बी ठाव नाही. भीक मिळल का नाही ते बी ठाव नाही. भीक मिळल का नाही ते बी ठाव नाही. इंदे, हे इंदे, काय र भूत बघितल्या माने थोबाडका करून बसलाय. ती बाई काय र आता कुठली बाई र बत्ताशा. हे सोड. काल कमून नाही आलीस. या वाट बघत होतो तुझी. त्या भालचंद्र्यावरचं प्रेम लय उतू चाललंय तुझं. हा हे बरं नाही सोपान्या. अंगाऱ्याशी खेळायचं बी आहे निजळते म्हणून गळा बी काढायचा आहे. असं कसं चालल. पण मी वाट बघत होतो ना. आता तुझ्या त्या भालचंद्ररावाची वाट लावायची असल तर माझी थोडी वाट बघावीच लागल ना माझ्या सोन्या. आणि वाट बघितल्याचं फळ लई रसाळ असतं या असं ऐकून हाय म्या. अगं बह्यो, हे असं हाय व्हय. ही चिमुडभरच सोना हाय असं म्हणतोय तुझा भालचंद्रराव. मला म्हणला तुला केसापासनं पायच्या तळव्यापर्यंत सोन्यानं मडवून टाकीन म्हणून. ही माळ त्याच्या बायकोची हाय. चोरीला गेली म्हणून सकाळपासून वाड्यावर बॉम्बाबॉम्ब चालू आहे. आता गावला मला त्यो चोर. वाड्याच्या पराकोटाला भगदाड पडलंय सोपानराव. त्या वाड्याच्या लक्ष्मीला पावलं फुटून इंदुमतीच्या खोपट्यापर्यंत ती कशी येते आता बघत राहाच तुम्ही.
काय रे, इथे काय करतोयस? आणि ही थैली कसली? चोरी केलीस? नाही जी, भालचंद्रराव. भालचंद्ररावांनी दिली? नाही जी, म्हणजे त्या मी वसुलीसाठी गेलो होतो ना, तर ती थैली आहे. भालचंद्र वसुलीसाठी तू का गेला होतास? आपले वसुली कारकून काय तीर्थयात्रेला गेलेत? नाही जी, आपण बरं नव्हतं ना म्हणून. पण मग हे पैसे घेऊन इथे का बसलायस? म्हणलं मालकांना देण्याच्या आधी मोजदात करावी. इथे जातो मालक. भागीरथी ताईची मोहनमाळ चोरीला गेली जी जी ठाव आहे. आणि चोर वाड्यातलाच आहे. दादा किड पडतील त्याच्या हाताला. तुझे हात बघू. काय बोलताय मालक? मागच्या वेळी चूक झाली होती तेव्हा काय झालं होतं आठवतंय ना? पुन्हा अशी चूक झाली तर तिसऱ्यांदा चूक करायला तू जिवंत राहणार नाही सोपान. लक्षात येत आहे? पर याच्यामध्ये माझा काय बी हात नाही दादा. ते कळेलच तुझ्या हातात किडे पडतील तेव्हा. काय ग ये भट्टक भवानी, किती उशीर? यमी मावशीला बरं नव्हतं म्हणून बसलो होतो उशाशी. अरे वा, लई राग लागलाय वाड्यावरच्या माणसांशी. हा, इथं भंजिती हाय का मेली याची बी शोध नाही तुला? जेवाय काय हाय का? काय म्हणली गोदी? काय म्हणली ग तू? जेवाय का गो? वाड्यावर जेवाय दिलं नाही तुला? हा, घे सावताच्या हात न करून. काही ना ग, मला पाणी पितून झोपतो म्या. अरे हे काय बायो? साफ हाय, ठेव तिथंच चावल. ही भागीरथी ताईची मोहनमाळ हाय बयो. वाड्यावर स्वारीला गेली म्हणून कांगावा झालाय आणि ती इथं आपल्या सोपान्या. एक टावळे, कप कुमांची माळ ठेव तिथं. पाणी पी नन्नीस तुझ्या कोपऱ्यात. वाड्याचा ऐवज आपल्या घरी म्हणजे बयो आपण ही माल परत. पुस्ती का लई जीभ चाळवली ग तुझी हल्ली. काय योजलायस तू बयो? कधी नव्हतं आपल्याला एका गावात थारा गावलाय आणि मी काम करायला लागले वाड्यावर. तू हे या नावात बोकड कापलं ते. लई बोलती हल्ली. हा, आज बघतो तुला. बायो ऐकशील का माझं बायो? तुझ्या अशा वागण्यानं दोघांच्या बी आयुष्याचा नरक होईल बयो. तुझी फरफट झाली मला माहिती आहे, पण आता दैवानं आपल्याला मोका दिलाय बयो नरकाचं सोरक करायला. तुलाच हौस चढली नरकाची. थांब, आज नरक धावतो तुला. ये इथं. नको बयो, बया सोड, बया सोड.
काय झालं? लई लवकर आलीस आज घरला. काम झालं आलो. मध्यरात्री बिगर पाऊल ठरत नाही ना तुझं घरात. काय ग बय? कुठं काय? चिडली जणू. म्या कशा पायी चिडू? मी लवकर आलो म्हणून. का ग ये सटवे, चिबलई चाळा यायला लागली ग तुझी. हा डग देऊ का जिबवर बी? थकलोय म्या, पडतो जरा. वाड्यावर जायचे का परत? वाड्यावर बय कुणी येणार आहे का? हा लय घालमेल चालली जीवाची. कुणी येणार आहे का? इथं कोणी येतं या माराया? नाही, मला वाटलं. लवकर आलीस ना ब? थकली आहेस? रा पडून गपचीप आणि ढाराढूर झोपू नगस. तिने सांजला झोपणं दरिद्रीपणाचं लक्षण असतं या. दवाई बयो कुठं निघालीस? तुझ्या सासूचं डोसकं दाबाया. येते का? हा काही शोधताय का? हो. हे तर नाही. अच्छा, तुमच्याकडे आहेत तर आम्ही उगीच घरभर शोधत होतो. द्या. काय हवंय तुम्हाला तिजोरीतून? या प्रश्नाचा अर्थ काय? अर्थ न कळण्या इतका कठीण प्रश्न विचारला का मी? हा प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? लेक आहे मी या वाड्याची. अच्छा. आणि आम्ही तुमचे पती आहोत. ठाऊक आहे ते मला. वटपौर्णिमेच्या दिवशी याच अधुपायानी प्रदक्षिणा घालते मी वडाला.
तुमच्यासाठी. भागीरथी, आम्हाला नसता वितंडवाद नकोय. चाव्या दे आम्हाला, आम्ही घाईत आहोत. तिजोरीच्या चाव्या यापुढे माझ्याकडेच राहतील. ज्याला जे हवं असेल त्यांनी ते मागावं. मिळेल. चाव्या मिळणार नाही. भागीरथी, हा माझा नाही, या वाड्याचे मालक रघुनाथ पंत शास्त्र्यांचा हुकूम आहे. भालचंद्राला 1000 कामं असतात. त्या धावपळीत त्याच्याकडून कुठे चावी पडली आणि कुणा नोकराच्या हाती लागली म्हणजे हेही माझं नाही, रघुनाथ पंत शास्त्र्यांचं म्हणणं आहे. खात्री करून घ्यायची असेल तर बोलावू त्यांना. भागीरथी, आमच्या समोर हे असले छक्के पंजे चालणार नाहीत. होळी काय समजून गळ्यात बांधून घेतली तुला. आम्हाला शिंक दाखवायला गेलीस ना. शिंग छाटाल की गर्दनच छाटाल. एक लक्षात ठेवा, याच गाईच्या गळ्यात तुमच्या नशिबाचा दोर बांधलेला आहे भालचंद्रराव. उद्या तो जर तुटला तर रामखोर, आम्हाला उलट उत्तर करतेस. माझी काय बिशात तुम्हाला उलट उत्तरं देण्याची. एकच सांगते फक्त, माझ्या मोहनमाळेला अचानक पाय कसे फुटले हे इतरांना कळलं नसेल. मला कळलेलं नाही असं समजू नका. माझे पाय अधू आहेत, पण त्याची भरपाई माझी बुद्धी करते बऱ्याचदा. तिजोरीतून काही हवं असेल तर सांगा. मी कौन है? कौन है?